फिक्स नाही रशीला बांधली हा फिक्स नाही त्याच्यावर काल आणलेलं झालं ना आता आज बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात होणार आहे आणि ही यात्रा नेमकी असते कशी, यात्रेत काय काय असतं आणि बगाड्याचा मान नक्की कसा मिळतो हे इथल्या गावकऱ्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत बावधनचे गावकरी आहेत. काय सांगाल या यात्रेबद्दल, थोडक्यात काय माहिती द्या. हा इच्छापूर्ती रथ आहे. ज्यावेळेस लोकांना शंका येते की मला जर हे काम व्हावं, ते काम झाल्यानंतर नाथाच्या चरणी ते हा शब्द त्यांचा मांडतात की माझं हे असं काम हो द्या, पूर्तीत जाऊ द्या. ते पूर्ण झाल्यानंतर हा बगाड्यांना होळी पौर्णिमेला तो देवाला आमच्या कौल लावला जातो. त्या कौलात ह्या बगाडा ठरला जातो. त्यावेळेस ते डावा उजवा म्हणून ते कौल लावला जातो. त्यात बगाड्याचा मान ठरला जातो. त्यावेळेस बगाड्या काय त्याचं नाव अजित बळवंत ननावरे यांना हा मान भेटलेला आहे आणि तो आज त्यांना जोडून गावापर्यंत जायचं. परंतु हे करत असताना हे बगाड ओढायला, हे एवढं मोठं बगाड आहे, हे ओढायला काही बैलांचा वापर केला जातो. तर मला सांगा की किती बैल अंदाजे या बगाडाला जुंपली जातात आणि कसं ओढलं जातं ते सांगतो. एका वेळेस 12 बैल झोपली जातात त्या बगाडाला. सुरुवातीला असते दुर्वी, जे गाड्याला जे असतं त्याला दुर्वी म्हणतात. पुढे चावरी असती 6 बैली, असे 8 बैली 10 बैली 12 अशी 12 बैल एका वेळेस जोडली जातात बगाडाला. पण अंदाजे किती बैल असतील आणि ही सगळी गावातलीच असतात का आणि गावातलीच, ही सगळी खिलार जातीची? सगळी खिल्लार जातीची बैल आणि गावातलीच बैल असतात, बाहेरची नसतात. अंदाजे किती? 250 ते 300 जास्त बैल असतील. जास्त असते. साधारण 1000 एक बैल येतील हा एकूण गावातले. 1000-1200 बैल असतात गावात. आणि हे सगळं बगाड बघायला लोक कुठून कुठून येतात? किती लोक अंदाजे येत असतात? महाराष्ट्र, कर्नाटक ह्या इकडून तामिळनाडू ह्या बाहेरच्या राज्यात सुद्धा लोक येतात. ज्या लोकांना श्रद्धा आहे, ज्या लोकांची असे लोक भरपूर ह्या बगाडासाठी येतात इथं आणि त्याचा आनंद घेतात ते. तर हे बावधनचे सगळे गावकरी होते आणि हे बगाड पाहण्यासाठी राज्यभरातूनच नव्हे तर कर्नाटकमधून सुद्धा लोक या ठिकाणी येत असतात असं त्यांनी सांगितलंय. कॅमेरामॅन तुषार समी, सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, बावधन, सातारा.